अरे जयंत पाटील का चोर म्हणाल का मी चोरी केल्या? या जगात देशात असा कुठला चोर आहे का की मी चोरी केल्या मान्य करल, कबूल करल? हा तर दरोडेखोर आहे, हा तर अजिबातच मान्य करणार नाही. अरे हा एवढा घाणेरडा माणूस आहे. सभासदांचे कारखान्यांनी कवडीमोल दराने घेतले. जतचा सहकारी साखर कारखाना 250 एकरामध्ये कारखाना आहे, 5 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे. जत शहराला लागून कधी पण तुम्ही या, नुसत्या 40 कोटीत घेतला. सांगा ना, आता ते फिटलं असेल ते कारखाना परत दे सभासदांना. 250 एकराच्या जमिनीची व्हॅल्युशन ह्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे ना, चौकशी झाली पाहिजे याची. सर्वोदय सहकारी साखर कारखाना संभाजी पवार आप्पांचा, त्याला असा डापला. आता आमच्या मानगंगा आटपाडी सहकारी साखर कारखान्याने विक्रीची प्रोसेस सुरू केली होती. देवाभाऊला सांगितलं होती थांबलंय प्रकरण. 227 एकर जमीन आहे. आमच्याकडचा कारखाना 150 एकरात नाही, 227 एकर जमीन, 5 लाख रुपये दरान पैसे झाले किती बघा. तिथं एक आटपाडीला सूतगिरणी होती, ती विकली मध्यवर्ती बँकेनं. 40 कोटी लिलावाची किंमत ठरली, जाहिरात दिली. 40 कोटी हे लिलावाची कमीत कमी किंमत आहे. आता 40 कोटीच्या पुढे विकायला पाहिजे का? ह्याने विकले 11 कोटीला. 11 कोटीला विकली. दस्त होताना 11 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे का नाही? 99 कोटीची भरली. कारण अधिकारी म्हणला की ही सरकारी व्हॅल्युएशन 99 कोटी रुपये, 100 कोटी रुपये, 6.5 कोटी रुपये भरा. 11 कोटीची सूतगिरणी, 6.5 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी. क्लिअर कटा घेतं भ्रष्टाचार झाला. ह्याच्या पुढे जाऊन 200 कोटीला त्याची जमीन विकली सूतगिरणीची. सरकारचं 24 कोटी घेतलेलं तसंच बुडवलं, 10 लाख रुपये भरलं. सरकार तर पैसे भरायचे, या अधिकाऱ्यांनी त्याला एनओसी देऊन टाकली. आता महाकाली साखर कारखान्याचा लिलाव काढायची प्रक्रिया सुरू होती त्यांची. तो कारखाना आहे 280 एकरात, त्याच्यावरती कर्ज आहे 140 कोटी. बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे. जमीन विक्रीचा दर काढलाय 35 लाख रुपये गुंठा. आता 140 कोटी फेडायला 20 एकर विकलं, 140 फिटून परत 40 शिल्लक राहतात कारखान्यानं. जयंत पाटील म्हणते नाही विकायचं नाही, बंद पाडायचं मीच घेणार.